तुझं वय 21 आहे, 21-22च्या मध्ये. आणि म्हणजे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अर्जुनचा दिवस कसा असतो सकाळपासून रात्रीपर्यंतचा? इज इट लाईक अ टिपिकल 21 year old? तुझा दिवस कसा असतो? आता मला इकडनं मलबारला जायचंय. आता मला 5 वाजताची लगेच माझी मीटिंग आहे मलबारला. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री पण काय करतो? एवढं म्हणजे एव्हरी डे टू डे नवीन लोकांना भेटणं, समजून घेणं, त्यांचे माइंडसेट समजणं, नॉलेज घेणं. मला वाटते बिझनेसमध्ये आपण अजून चांगलं कसं करू शकतो. सकाळी मला वाटते की सकाळी सुरुवाती डेपासून करतो. ऑफिस झालं जर का मुंबईला असेल तर सकाळी 6:30 उठतोस तू? मला नाही वाटत 20-21 वर्षाची कोणी मुलं सकाळी 6:30 उठतात. नाही, खरंच सांगते मी. हे बघ, तू हजारो लाखो तुझ्या वयाच्या किंवा लहान असलेल्या मुलांना, मोठ्यांना तू एक प्रेरणा देणार आहेस. त्यामुळे सकाळी 6:30 उठतोस हेच पहिले खूप आहे. खूप कठीण आहे. आजकालची मुलं झोपतात 6 वाजता. म्हणजे अलार्म सगळे 6:15 पासून सुरुवात होतात. मग तू 6 उठल्यावर पुढे काय? मला हे पाहिजे. तू काय करतोस? 6 उठतोस, पुढे काय करतोस? आता मी 6:30 उठतो. 1 तासाचा नवीन जिम चालू केले मी. पहिले फिजिकल हेल्थ त्याच्यानंतर आत्ता सुरू केलं. आता ते काय असं हे नाही बोलणार की आधीपासून सुरू केलं असं काय नाही. तर 2-3 महिने झाले त्याला फिजिकल हेल्थवरती फोकस चालू. त्याच्यानंतर मग ऑफिसला येणं झालं जर का मी मुंबईत असेल तर मग ऑफिस नंतर लोकांना भेटणं झालं. किती वाजता ऑफिसला टच करतोस? मला वाटते 9ला तू ऑफिसला येतो डेली. आणि बरीचशी मुलं उठलेली पण नसतात. नाही 9ला माझं असतं. त्याच्यानंतर मग काही ना काहीतरी नवीन गोष्टी माझ्या चालू असतात. मीटिंग्स असतात, भेटी असतात, समजून घेणं असतं लोकांना, चांगल्या गोष्टी वाचणं असतं. मला वाटते की आपण जर का स्वतःच ते काय म्हणतात त्याला ग्रॅप करत राहिलो गोष्टी, तरच आपण ते गोष्टी काही ना काहीतरी घडून आणू शकतो. तर आपल्याला स्वतःवरती वेळ देणं खूप गरजेचं आहे. तर तो देणं झालं. त्याच्यानंतर मग मुंबई इज अन सिटी वेअर ऑल दी पीपल फ्रॉम एंटायर वर्ल्ड ट्रॅव्हल. सो ती खूप चांगली अपॉर्च्युनिटी संधी आहे की मुंबईमध्ये राहणं. मुंबईमध्ये येतात लोक बाहेरनं तर भेटतात. सो दॅट इज द थिंग. मग रोज नवीन लोकांना भेटी झाल्या. त्याच्यानंतर मुंबईला नसेल तर मग अजून खूप टाईट शेड्यूल असतात. सो दॅट इज द थिंग. दिवसभर बिझी असतोस, मीटिंग्स, ऑफिस आणि या सगळ्यामध्ये. हो. मग आता पुढचं प्रोजेक्ट काय? ह्याच गोष्टी म्हणजे अजून वाढवायच्यात आपल्याला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. सो दॅट इज द थिंग. आणि ह्याच्यात अजून काही इनोव्हेशन्स तू करणार आहेस का? मला वाटते इन फ्युचर हॉस्पिटल्स हा खूप हॉस्पिटल्स जे असतात आपले मोठे हॉस्पिटल्समध्ये आजकाल तुम्ही जर का बघाल तर लोकांना, पेशंट्सला हॉस्पिटलमध्ये जायच्या 10 वेळा विचार करायला लागतो. मेडिसिन्स नंतर नक्कीच आपण डायरेक्ट हेल्थकेअरवरती फोकस नक्कीच करू. काय करणार म्हणजे हॉस्पिटलमध्ये? ते विचार करायचं अजून. अच्छा, विचार करायचा आहे अजून? नाही, पण माझी इच्छा सांगतोय माझी की इच्छा ही आहे की लोकांपर्यंत हॉस्पिटल जे झाले आज खूप महाग आहेत लोकांकरता, ते आपण कशी स्वस्त करू शकतो, लोकांना त्याचा कसा फायदा देऊ शकतो. तर नक्कीच काय नाही. कम्प्लीट हेल्थ केअर बद्दलच तू विचार करतोयस? येस. मी तुम्हाला तेच म्हणालो ना सुरुवातीला की आपलं हेल्थ केअर बदलायचं इंडियाचा. फक्त मेडिसिन्स तर हा एक पार्ट झाला. हो, पार्ट ऑफ इट, मोठा पार्ट आहे नक्कीच, पण एक पार्ट आहे. आपलं हेल्थ केअर बदलायचं आहे. नाही, पण तू मेडिसिनमध्ये तू जे इनोव्हेशन्स आणली आहे त्यामुळे पूर्ण इकॉनॉमिक्सच बदलून गेलंय ना. हो. मग आता तू एक्सपोर्ट करतोस का? आता आपण रिसेंटली सुरू केलं. आता मिडल ईस्टला केलं आपण, तिथे खूप चांगले टॅप्स केले. साऊथ ईस्ट एशियाला केलं. सो आता या सगळ्या गोष्टी आता आपल्याला भूतान झालं, नेपाळ झालं, मिडल ईस्ट झालं, तिकडनं तर मोठे तिकडचे चांगले गव्हर्नमेंट झाले, नाही तर चांगल्या लोकांनी अप्रोच केला आमच्या इथे, तिथे स्टोर सुरू. आता मालदीव झालं. आता आपण वी आर द फर्स्ट कंपनी टू स्टार्ट आवर स्टोर इन अंदमान अँड निकोबार इन इंडिया. आपला आयलँड आहे तिथे. आपण छोटा अहमदाबाद म्हणून एक जागा आहे, खूप मस्त जागा आहे. तिथे पॉप्युलेशन वाढतं, 10-15 हजारांचं पॉप्युलेशन आहे. तिथे आपला जो स्टोर येते. सो अशाच्या विषयांवर काम करतो. तू कधी पार्टी किंवा ह्याला जातोस, क्लबिंग? म्हणजे तुझ्या वयाची नॉर्मल मुलं जातात, मुद्दामून विचारते मी. नाही, मला इंटरेस्ट नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असं काय मला अजून काय म्हणतात त्याला इच्छा नाही झाली त्या गोष्टींमध्ये अजून जायची. तुझ्या हॉबीज कुठल्या आहेत? जनरी कदा फुल, म्हणजे तुझं पूर्ण तळमळ, पॅशन सगळं त्याच्यातच आहे. तेच असलं पाहिजे ना. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर असे एकही दिवस नाही गेला पाहिजे याच्याने आपण बोलतोय की आपल्याला काय नाही करायचं आहे. तर हॉबी असेल ना ती, तर आपल्याला एव्हरी डे इज अ न्यू फॉर अस. त्या हिशोबाने काम करायचं. हीच तुझी हॉबी? हीच माझी हॉबी. आणि
मला वाटतं हीच हॉबी असली पाहिजे ना. ते आपलं आहे, ते आपले, आपण नाही केलं तर कोण करणार. बरोबर आहे. दॅट इज अ थिंग. हे सगळं ना ऐकून मला असं वाटायला लागलं हा 21 वर्षाचा नाही, कोणीतरी 71 वर्षाचा मोठा एंटरप्रेन्योर समोर बसला आहे, की म्हणजे काहीतरी जे म्हणतात ना ओल्ड सोल, की भरपूर काहीतरी घेऊन आला आहे सगळं ऑलरेडी नॉलेज, बस आता एक्झिक्यूट करतो आहे या जन्मामध्ये, असं काहीतरी मला वाटायला लागलेलं आहे. खूप छान वाटतं आहे. आता एक शेवटचा प्रश्न, जे कोणी आपले प्रेक्षक असतील, तरुण असतील किंवा मिडल एज असतील, त्यांना प्रत्येकाला काहीतरी वाटत असतं की आपण एंटरप्रेन्योर व्हावं, स्वतःचा बिझनेस काढावा, त्यांना तू काय सल्ला देशील? कारण आज तू म्हणशील मी लहान आहे, पण तू लहान नाही आहेस, तुझं कार्य खूप मोठं आहे, तर तू त्यांना काय सल्ला देशील? सर्व काही पहा. सर्व काही चॅनल नाही, सर्व काही जगामध्ये घडतंय ते पहा. चॅनल सर्व काही चॅनल पहा. हां, असं नाही, पण त्याच्या नक्कीच ते तर पहाच. आणि त्याच्या अजून ही गोष्ट की करत राहा काही ना काहीतरी नवीन गोष्टी घडून आणा. सेकंडकडे आपल्या नवीन आयडियाज असतात. दॅट इज अ थिंग. या नाही, पण एंटरप्रेन्योर कसं व्हावं, आयडियापासून एक्झिक्युशनपासून प्रत्येकजण काय 500 CR आणि 5000 CRला पोचेल असं नाही, पण त्यासाठी कोणते गुण त्यांनी अंगीकारायला हवे? घराच्या बाहेर निघणं, लोकांशी बोलणं, समजून घेणं, गावागावांमध्ये फिरणं. भारत आपल्या देशाचा प्रॉब्लेम नक्की गावागावांमध्ये काय लोकांना येतो ते समजून घेणं, ते समजणंच मला वाटतं. त्याने स्वतःची आयडिया स्वतः येणारच. मेहनत करा, समजा गोष्टी तर होणारच ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.